नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भोकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत ही खूप जास्त आहे. तर मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की झोप ही अर्धमृत्यू आहे आणि झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे होणारच. मित्रांनो, आत्मा आणि कर्मशुद्धीचं रहस्य काय आहे? दररोज झोपताना हा एक मंत्र जपावा. मी तुम्हाला एक मंत्रही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून स्वामींचे आशीर्वाद मिळवा स्वामी भक्तांनो. चला तर मग आपण आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया. झोप ही अर्धमृत्यू आहे. झोपताना देवाचे नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे नक्की घडते. मनुष्याच्या जीवनात झोप ही केवळ शरीराला विश्रांती देणारी प्रक्रिया नाही, तर ती एक आध्यात्मिक अवस्था आहे. अनेक संत महात्मे यांनी झोपेला अर्धमृत्यू असे समजले आहे, कारण झोपताना आपण आपल्या देहभानातून, विचारामधून, अहंकारामधून काही काळासाठी बाहेर जातो. जणू काही या जगातून तात्पुरते दूर जातो. आणि म्हणूनच संत सांगतात, झोपताना शेवटचा देवाचं नाव असू द्या, कारण झोप म्हणजे छोटा अर्धमृत्यू आहे. आज आपण सविस्तर जाणून घेऊया झोप अर्धमृत्यू का म्हणतात, झोपताना देवाचे नाव घेतल्यास काय होते आणि आपल्या जीवनात त्यांचे किती मोठे परिणाम दिसतात. तर मित्रांनो, झोप अर्धमृत्यू का म्हणतात? मृत्यू म्हणजे काय? शरीराला निश्चल होते, बाह्य जगाशी संबंध तुटतो आणि आत्मा पुढील प्रवासाला निघतो. झोपेतही काहीसे असेच घडते. शरीर स्थिर होते, डोळे मिटतात, बाहेरील जग विसरतो आणि मन स्वप्नांच्या दुनियेत जाते. मित्रांनो, त्यानंतर झोपताना आपल्याला स्वतःचे नाव, ओळख, चिंता, पैसा, समस्या काहीच आठवत नाही. काही तासासाठी आपण पूर्णपणे या जगापासून अलिप्त होतो. यालाच संतांनी अर्धमृत्यू असे म्हटले आहे. तर मित्रांनो, अर्धमृत्यू कशाला म्हटले आहे? तर आपण या जगापासून काही तासांसाठी अलिप्त होतो, याला अर्धमृत्यू असे म्हटलेले आहे. ते कोणी तर संतांनी. शेवटचा विचार महत्त्वाचा का असतो? धर्मग्रंथात सांगितले आहे, अंतकाळी जो विचार असेल तसाच पुढील प्रवासात ठरतो. झोप म्हणजे दररोजचा छोटा अंतकाळ. जर झोपताना आपण रागात असाल किंवा झोपताना आपण दुःखामध्ये असाल किंवा आपण भीतीत असाल, नाही तर आपण झोपताना तणावामध्ये असाल, तर मित्रांनो, याचा परिणाम हा तर ती ऊर्जा आपल्या अवचेतन मनामध्ये साठते. जर झोपताना आपण देवाचे नाव घेतले, आपण श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले, तर मित्रांनो, आपले मन हे शांत केले, कृतज्ञता व्यक्त केली, तर याचा परिणाम तर ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या आत्म्यामध्ये साठते. त्यानंतर मित्रांनो, काय होते ते म्हणजे झोपताना देवाचे नाव घेतल्यास काय होते, तर मन हे शुद्ध होते. मन शुद्ध होते आणि दिवसभरात आपण कितीतरी नकारात्मक गोष्टी पाहतो, ऐकतो, बोलतो. देवाचे नाव म्हणजे मनाची स्वच्छता, जणू काही आत्म्याला स्नान घालणे होय. वाईट स्वप्ने कमी होतात. देवाचे नामस्मरण केल्याने मन शांत होते, त्यामुळे भीतीदायक स्वप्ने कमी होतात. त्यानंतर आहे अवचेतन मनावर सकारात्मक परिणाम होतात. आपले अवचेतन मन झोपेत सक्रिय असते. आपण झोपण्याआधी जो विचार करतो ते थेट अवचेतनात जातात. देवाचे नाव घेतल्याने आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते, संरक्षण मिळते. अनेक भक्त सांगतात, झोपताना नामस्मरण केल्यावर त्यांना भीती वाटत नाही, जणू काही एखादी दिव्य शक्ती आपले रक्षण करत आहे अशी भावना निर्माण होते.
सकाळ सकारात्मक होते. जर रात्री शेवटचा विचार देवाचा असेल तर सकाळी पहिला विचारही देवाचाच होतो. संतांचा अनुभव. नंबर 4ला आहे संतांचा अनुभव. संत तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणत झोपा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर आपण झोपताना स्वामींचे नाव घेतले, श्री स्वामी समर्थ, तर मनात एक वेगळी शांतता येते. त्यानंतर आहे कोणाला झोपण्यापूर्वी काय करावे. तर मित्रांनो, झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा, किमान 10 मिनिटे आधी. दिवसभरासाठी देवाचे आभार माना. एखादा छोटा मंत्र म्हणा. स्वामी समर्थ, राम, कृष्ण, दत्त, शिव ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांचं नाव घ्या. आणि शेवटी मनात म्हणा, देवा, आजची रात्र तुझ्या स्वाधीन. झोप आणि कर्म. झोप म्हणजे एक विश्वास आहे. आपण झोपतो कारण आपल्याला खात्री असते की सकाळ होईल. तसेच देवावर विश्वास ठेवा. झोपताना चिंता देवावर सोडा, कारण रात्र ही अंधाराची असली तरी सकाळ हा प्रकाश घेऊन येतेच. त्यानंतर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. तर मित्रांनो, वैज्ञानिक दृष्ट्या देखील झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार केल्यास मेंदूत शांतता निर्माण करणारे हॉर्मोन्स वाढतात आणि ताण कमी होतो. म्हणजेच देवाचे नामस्मरण हे केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या या खास व्हिडिओमध्ये आपण एक छोटी कथा देखील घेतलेली आहे. ती आता आपण ऐकूया. एक भक्त दररोज झोपताना स्वामींचे नाव घेत असे. एकदा त्याला स्वप्नात भीतीदायक प्रसंग दिसला. तो घाबरला, पण त्याच्या ओठावरून आपोआप बाहेर आले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव. क्षणात स्वप्न बदलले मित्रांनो. तो जागा झाला तेव्हा त्याचे हृदय शांत होते. श्रद्धा हीच खरी शक्ती आहे मित्रांनो. मृत्यू आणि झोप यांतील नाते. जर मृत्यू हा शेवट नसून तो पुढील प्रवासाची सुरुवात असेल तर झोप हा त्याचा दररोजचा सराव आहे मित्रांनो. म्हणूनच संत सांगतात, दररोज झोपताना असे झोपा की जणू हा शेवटचा दिवस आहे. आणि देवाचे नाव घेत झोपा. तुमच्या आयुष्यात काय बदल होईल? तर मित्रांनो, तुमचा ताण कमी होईल, मन शांत होईल, स्वप्ने सकारात्मक होतील, श्रद्धा वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि ती म्हणजे सकाळ प्रसन्न होईल. सर्वात महत्त्वाचे, तुमच्या मनात भीती राहणार नाही. रोज रात्रीची एक छोटी प्रार्थना. तर मित्रांनो, आपण दररोज ईश्वराला ही प्रार्थना करायची आहे, हे ईश्वर, आजचा दिवस तुझ्या कृपेने पार पडला. जे काही चूक झाली त्याची क्षमा कर. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर स्वामी समर्था. आणि या रात्रीत माझ्या आत्म्याला तुझ्या नामामध्ये विसावा दे. श्री स्वामी समर्थ असे नाव घ्यायचे. त्याचा निष्कर्ष आहे, झोप ही अर्धमृत्यू आहे. आणि मृत्यूसारख्या या छोट्या प्रवासात जर देवाचे नाव सोबत असेल तर भीतीला जागा राहत नाही. आजपासून ठरवा, मोबाईल नाही, चिंता नाही, ताण नाही, फक्त देवाचे नाव. आणि मग पहा तुमच्या जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा कशी वाढते. कारण जो देवाच्या नावात झोपतो तो कृपेच्या छायेमध्ये जगतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आजसाठी एवढंच. बाय बाय मित्रांनो.